मित्रांनो नमस्कार. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासी समस्यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. आता मुंबईकरांना बाईक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक स्वस्त होईल आणि जलद होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सेवेची अधिकृत घोषणा केली आहे. ओला आणि उबरप्रमाणेच रॅपिडो कंपनीने पूर्वी मुंबईत बाईक टॅक्सीची सुविधा सुरू केली होती. परंतु टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या प्रचंड विरोधामुळे ही सेवा बंद करण्यात आली. परंतु सरकारच्या अधिकृत धोरणामुळे ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. आपणास प्रश्न पडला असेल की नेमकी ही बाईक टॅक्सी सेवा कशी असेल, हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. बाईक टॅक्सी म्हणजेच रिक्षा किंवा टॅक्सी तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचवितात. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सी सुविधा सुरू झाल्यानंतर बाईक्सवर तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचवेल. बाईक टॅक्सीमुळे प्रवास अधिक गतिमान होईल. त्याचबरोबर वाहतूक कोंडीतून मार्ग काढणंसुद्धा सोपं होईल. बाईक टॅक्सी सुविधा देणाऱ्या कंपनीकडे किमान 50 बाईक असणे बंधनकारक राहील. बाईक टॅक्सीमध्ये GPS यंत्रणा अनिवार्य करण्यात येईल. प्रवाशांना सुरक्षितता म्हणून हेल्मेट बंधनकारक राहील व हे हेल्मेटसुद्धा कंपनीकडून प्रोव्हाइड केलं जाईल. या बाईक टॅक्सीने प्रवासासाठी प्रति किलोमीटर ₹3 भाडं आकारलं जाईल. बाईक टॅक्सीच्या नंबर प्लेट्स पिवळ्या रंगाच्या राहतील. बाईक टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून विशेष परवाना मिळणार असून पोलीस पडताळणी झाल्यानंतरच तो दिला जाईल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खास महिला रायडर असाव्यात अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्यात. याशिवाय बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल. अशा प्रकारे मुंबईत नव्याने सुरू होणारी बाईक टॅक्सी सेवा प्रवास गतिमान, स्वस्त आणि सुकर करेल, ज्यामुळे रोजगाराच्या सुद्धा नवीन संधी निर्माण होतील.